लाडली बहना योजना पर एक बार फिर से महाराष्ट्र में सियासत शुरू हो गई है। अभी हाल ही में राज्य की महिला व बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे ने इस योजना से कुछ महिला लाभार्थियों के नाम कटने की संभावना जताई है। अदिति तटकरे ने साफ किया है कि यदि किसी लाभार्थी महिला के खिलाफ शिकायत मिलती है तो उसके आवेदन की जांच की जाएगी। इस पर कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार की मंशा पर सवाल उठाया है। उन्होंने साफ शब्दों में कहा कि महायुति सरकार केवल महिलाओं का वोट लेने के लिए इस योजना को लागू की थी। सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे। कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे। निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मताची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। आणि एका घराघरामध्ये 4-4 महिलांना पैसे दिलेत, मतं घेतलीत, काही पाहिलं नाही। ज्या वेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? म्हणजे तुमच्या भगिनीची बेईमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय। हे पाप आहे। यांचा शाप लागेल ना यांना। ज्या पद्धतीनं मतासाठी 1.5 हजार रुपये देऊन सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवले, आता का बेईमानी करताय? काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट। ते म्हणतात की ज्यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असेल तर 500च मिळतील, ज्यांना 500 मिळतील त्यांना 1000 देऊ, आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहे, वगळल्या जाणार आहे। याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती, बेईमानी होती, हे आता स्पष्ट झाले। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूव्हल आपल्याला लागतं ई-KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। त्यामुळे या 5 बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत, मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत, काही यवतमाळमधून आलेले आहेत, काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत, तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत।